भंडाऱ्यातील विश्राम भवनाला आग लागली आहे। खासदार प्रशांत पडोळे थोडक्यात बचावल्याची माहिती आहे। शॉर्ट सर्किटमुळे विश्राम भवनाला आग लागल्याची माहिती समोर येते। भंडाऱ्यातून ही मोठी बातमी। विश्राम भवनाला आग लागली, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, तर खासदार प्रशांत पडोळे थोडक्यात बचावल्याची माहिती समोर येते। आग लागल्यानंतर धुराचे लोट उठले होते। धूर या परिसरात दिसून आला तेव्हाचीच ही दृश्य। विश्राम भवनाला शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागलेली आहे। आता याचा सखोल तपास सुरू आहे। तर आग लागली त्यावेळी खासदार पडोळे या ठिकाणी होते आणि ते या घटनेतून थोडक्यात बचावल्याची माहिती समोर येते। तर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळालेली आहे। आग लागल्यानंतर परिसरात धूर पसरला होता। अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आलं होतं। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सूरज बागडे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। सूरज, काय अधिक माहिती येते? आग लागली तेव्हा प्रशांत पडोळे कुठे होते? नक्कीच मॅडम, जेव्हा आग लागली तेव्हा प्रशांत पडोळे हे व्हीआयपीच्या सूट मध्ये बसले होते आणि अचानक त्या मीटिंगमध्ये, काँग्रेसच्या मीटिंगमध्ये असताना अचानक आग जी आहे ती अचानक मोठं व्याप तयार झालं होतं। अचानक जेव्हा माहिती झाली ते प्रशांत पडोळे आणि त्यांचे स्वीट आहेत होते ते एक्सटेन्शनचे जे होतं त्याच्यात आग विझवण्यात थोडी प्रयत्न केले होते। मात्र आग मोठी झाल्यानंतर प्रशांत पडोळे आणि त्यांचे सीएस आहे ते बाहेर पडले आणि त्वरित जे कार्यकर्त्यांनी अग्निशमनाला बोलावून ते आग विझवण्यात आली। मॅडम, सूरज, साधारण किती वेळ लागली ही आग विझवण्यात? आग खूप मोठी होती का? कारण धुराचं प्रमाण परिसरात मोठ्या प्रमाणात दिसून आलंय। हो, नक्कीच ही आग जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये होती आणि लगेच शॉर्ट सर्किटमुळे आग जे आहे ती लागली असं सांगण्यात आलं आहे। त्यामुळे जे प्रशांत पडोळे होते थोडक्यात जे बचावले आहेत आणि अग्निशामक दल जे आलं आहे आणि अग्निशमन दलाने ते आग विझवण्यात यश प्राप्त केलं आहे। जी सूरज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।